पहिली 10 मिनटं मनात तेच होतं, उगीच आलो. कारण सेम तसं बाकीच्या ठिकाणी आम्ही बघितलेलं तसंच PPT रन होतं, ते सगळं तेच होतं. मग नंतर जसं हळूहळू 1 तास 2 तास जसं टाईम पुढे जात गेला तसं कळत गेलं की ठीक आहे, ही काहीतरी वेगळं आहे, स्ट्रक्चराइज्ड आहे. आपण जर स्ट्रक्चर केलं, आपण कुठं चुकतोय किंवा काय डेव्हलपमेंट पाहिजे, पहिला स्वतःमधल्या चुका हुडकून काढल्या. त्या हुडकून कशा चुकतोय हे कळत होतं, पण कुठं चुकतोय हे या सिस्टीममध्ये आल्यावर मला कळालं. टीमशी कसं कनेक्ट व्हायचं आहे. आणि मी म्हणजे बिझनेस नाही आहे. सगळीकडे आकाश हिरदुगी हा एकटा पोचू शकत नाही. त्याला शिवम इलेक्ट्रिकल हे नाव सगळ्यांपर्यंत जर पोचवायचं असेल तर त्याला टीम बिल्ड करावं लागेल. त्यासाठी लागणारे एफर्ट्स. त्यानंतर संध्याकाळी खूप छान सेशन होतं, सेल्फ रिअलायझेशन, रिफ्लेक्शन. त्यामध्ये जर अशी गोष्ट क्लिक झाली की मला हुडकायचं आहे. आता मी स्वतःला इतकं कामामध्ये वाहून घेतलं आहे की मी कोणाकडेच लक्ष देत नाही आहे, ना घरच्यांकडं ना स्टाफकडं. फक्त पैसे आणि धंदा हे कसं वाढवायचं ह्यामध्ये मी गुरफटला गेलो होतो. आत्ता एक गोष्ट माझ्या डोक्यात क्लिअर आहे की ठीक आहे, आपल्याला टीम बिल्ड करायची आहे, कम्युनिकेशन वाढवायचं आहे आणि सगळ्या लोकांना एकत्र घेऊन काम करायचं आहे. हे इथनं मी महत्त्वाची गोष्ट शिकलो आहे आज. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीचा विषय होता की खूप एक छान चार्ट आहे त्यांचा, ज्यामध्ये जे लिकेजेस आहेत ते लिकेज कुठं आहे माहीत आहे, पण ते कमी कसं करायचं किंवा थांबवायचं कसं ही जी खूप छान मेथड इथं शिकवली जाते. ती शिकण्यासाठी म्हणजे आमच्या सर्व्हिस सेक्टरमधल्या लोकांनी इथं यावं हे मी त्यांना सांगू इच्छितो.